ध्यान अथवा मेडिटेशन हा विषय जितका गूढ वाटतो ना, तितकाच तो सोपा आणि जीवनाला परिवर्तित करणारा आहे। आज आपण ध्यान म्हणजेच मेडिटेशन यावर चर्चा करणार आहोत। चला तर मग ध्यान म्हणजे नेमकं काय, त्याचा अर्थ, त्याची व्याख्या, त्यामागील वैज्ञानिक दृष्टिकोन आणि ध्यानातून मिळणारे इच्छित परिणाम आपण जाणून घेऊया। पण त्यापूर्वी इंट्रो। आपण भेटू इंट्रो नंतर। कुठेही जाऊ नका, पाहत रहा प्रतिभा स्टुडिओ। नमस्कार, मी प्रतिभा जाधव तुमचं प्रतिभा चॅनल मध्ये अगदी मनापासून स्वागत करते। मी नॅचरल हिलिंग एक्सपर्ट असून कलर आणि अरोमा थेरपिस्ट देखील आहे आणि या विषयावरचे व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येते। तर आजचा व्हिडिओ जसं की मगाशी म्हटलं, मेडिटेशन अर्थात ध्यान या विषयावर आहे। प्रथम पाहूयात की ध्यान म्हणजे काय किंवा त्याचा खरा अर्थ काय आहे। ठीक आहे, ध्यान हा शब्द भारतीय परंपरेतून आलेला आहे। ध्यान म्हणजे मनाला एकाग्र करणं, अंतर्मुख होणं आणि आपले संपूर्ण लक्ष एका विशिष्ट गोष्टीवर केंद्रित करणं। हा आत्म्याचा आणि मनाचा संवाद आहे, ज्यामुळं आपल्याला शांतीचा अनुभव येतो। ध्यानाचा खरा अर्थ म्हणजे स्वतःच्या आत्म्याशी जोडल्या जाण्याची प्रक्रिया। आपण सतत बाहेरील जगात हरवतो, तर ध्यान आपल्याला आपल्या आत डोकावण्याची संधी नेहमी देत असते। आता आपण वैज्ञानिक दृष्टिकोनातून ध्यानाची व्याख्या नक्की कशी करता येईल ते पाहूया। ध्यान म्हणजे मन आणि शरीर स्थिर ठेवून मानसिक ताणतणाव कमी करत आत्मिक शांती साधण्याची कला व विज्ञान, अशी व्याख्या आपण ध्यानाबद्दल किंवा मेडिटेशन बद्दल करू शकतो। मेडिटेशन हा शब्द लॅटिन शब्द मेडिटरी पासून बनलेला आहे, ज्याचा अर्थ आहे विचार करणं, चिंतन करणं किंवा आत्मपरीक्षण करणं। आता भारतीय संस्कृतीत ध्यान या संकल्पनेचा पाया हजारो वर्षापूर्वीपासूनच घालण्यात आलेला होता, जो आज जगभरात मान्यता पावला आहे। ध्यान करण्याची वैज्ञानिक पद्धत आपण आता पाहूयात। ध्यान हा केवळ आध्यात्मिक अनुभव नसून ती एक शास्त्रीय प्रक्रिया आहे। खालील प्रमाणे ध्यानाची योग्य पद्धत आहे। त्यासाठी तुम्हाला एक स्थिर जागा निवडायची आहे, जी शांत, वायू प्रदूषण मुक्त आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेली असेल। तुम्ही अशी जागा निवडा। सेकंड स्टेप आहे की तुम्ही आरामदायक आसन घ्या किंवा करा, जसं की पद्मासन, सुखासन किंवा आरामदायक स्थिती ज्यामध्ये तुम्ही आरामदायक असाल। स्टेप 3, डोळे मिटा। डोळे हळूहळू बंद करून लक्ष आत वळवा। तर इथं आत म्हणजे काय, तर तुमच्या विचारांवर फोकस करा। स्टेप 4, श्वासावर लक्ष केंद्रित करा। आपला श्वास नैसर्गिक स्वरूपात चालू ठेवा आणि त्यावर लक्ष केंद्रित करा। आणि स्टेप 5, मंत्र किंवा ध्यानाचे साधन वापरा। तुम्ही ओमचा जप करू शकता किंवा एखाद्या विशिष्ट ध्वनींवर तुम्ही लक्ष केंद्रित करू शकता। 6वी स्टेप, मन शुद्ध करा। म्हणजेच काय की विचार जर आले तर त्यांना तुम्हाला थांबवायचं नाहीये बरं का, तर त्यांना जाणून घ्यायचं आहे आणि मग त्यांना लेट गो करायचं। रोज 10 किंवा 15 मिनिटं जरी तुम्ही या ध्यानाची किंवा मेडिटेशनचा सराव केलात तर तुम्हाला आपोआपच सवय लागून जाईल। आता आपण पाहूया की ध्यानाचे इच्छित परिणाम कसे असू शकतात किंवा कोणते आहेत। ठीक आहे, ध्यानाचे नियमित सराव केल्याने ना तुम्हाला खालील फायदे मिळतात, जसं की मानसिक शांती। ठीक, आता मन इथं आपण स्थिर ठेवतो, त्यामुळे शांतीचा अनुभव आपल्याला येतो, जे आपण मानसिक शांती सहज मिळवू शकतो। आपला ताणतणाव जो आहे ना तो कमी होतो, म्हणजे मानसिक आणि शारीरिक ताण हे दोन्हीही कमी होतात। त्याचबरोबर आपण श्वासावर जेव्हा लक्ष केंद्रित करतो तेव्हा प्रामुख्याने आपली एकाग्रता वाढते, त्यामुळे कामातील आपली परिणामकारकता ही देखील सुधारते।
आता शारीरिक आरोग्य देखील आपले सुधारले जाते, जसं की आपण रक्तदाबावर नियंत्रण ठेवू शकतो, हृदयाचे आरोग्य सुधारू शकतो। त्याच सोबत आपल्याला आत्मजाणीव होते की आपण कोण आहोत आणि आपली जीवनातली उद्दिष्ट काय आहेत, बरोबर आहे। याची जाणीव झाल्यामुळं आपण बऱ्यापैकी सेल्फ अवेअर होतो। तर हा एक छोटासा व्हिडिओ मेडिटेशनवर अगदी थोडक्यात बनवलेला आहे। ध्यान ही फक्त एक मानसिक शांतीची प्रक्रिया नाही, तर जीवनाचा मार्ग दाखवणारा एक प्रभावी कला आहे। ध्यानाचा नियमित सराव केल्यास आपण आपल्या शरीर, मन आणि आत्मा यातील समतोल जो आहे ना तो साधू शकतो। तर मग आजपासूनच तुम्ही ध्यानाची सुरुवात करा आणि आपल्या जीवनाला शांततेचा, आनंदाचा आणि सकारात्मकतेचा एक नवा अर्थ द्या। आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। त्याचबरोबर बेल आयकॉन ही दाबा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन देखील मिळतील। या व्हिडिओबद्दल तुमची प्रतिक्रिया नक्की काय आहे हे कमेंट बॉक्स मध्ये कळवायला विसरू नका। अर्थात मी हा व्हिडिओ खूपच शॉर्ट बनवलेला आहे, कारण मेडिटेशन आजच्या काळामध्ये इतका मोठा विषय राहिलेला नाहीये, फक्त तो कसा आणि का करावा याबद्दलचा हा व्हिडिओ होता। पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसाठी, नवीन टॉपिक घेऊन। तोपर्यंत इग्नाइट युअर पॉवर म्हणजेच IYP। धन्यवाद।